अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। अनंत चतुर्दशी कधी आलेली आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, या दिवशी कोणती सेवा करावी, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर 2025 रोजी आली आहे। या दिवशी बाप्पाचे विसर्जन होणार आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी 27 ऑगस्टपासून सुरू झाली। गणेशोत्सव हा 10 दिवसांचा सण असतो। अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन करतात। या दिवशी विष्णूची पूजा देखील केली जाते। अनंत चतुर्दशी शनिवार 6 सप्टेंबर रोजी 3:14 सुरू होणार आहे आणि समाप्ती 7 सप्टेंबर पहाटे 1:41 होणार आहे। त्यामुळे अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे। बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी बाप्पाची आरती करून घ्यावी। तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून गणपतीचा मंत्र ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। बाप्पाला जास्वंदाची फुले अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे फुले व्हावीत, अक्षता अर्पण कराव्यात, दुर्वा व्हाव्यात आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा। अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने तसेच त्यांची कथा वाचल्याने खूप लाभ होतात। या दिवशी हातात रक्षासूत्र बांधले जाते, यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात। या दिवशी 14 संख्या खूप महत्त्वाची मानली जाते। अनंताच्या पूजेसाठी 14 गाठींचा धागा हातात बांधल्यास सुखप्राप्ती होते, सुख समृद्धी आणि वैभव येते। त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णूंची देखील आराधना करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।